काय हो, कशा आहात सगळे? राम राम म्हटलं सगळे इले. काय सगळं मजे खुश आहेत? तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कायची वाट पाहू राहिली? नमोच्या हप्ती वाट पाहू राहिली का पीएमच्या हप्ती वाट पाहू राहिली का नुकसान भरपाईच्या हप्ती वाट पाहू राहिली? त्याच्या आधी लाडक्या बहिणीच्या केवायसी चालू झाल्या, त्या केवायसी करून घ्या. ज्याने केवायसी केल्या नाहीत त्यांना म्हणजे पुढे हप्ते मिळणार नाही आहेत, खूप मोठी अडचण होणार आहे. तसेही त्यानं खूप साऱ्या महिलांना काटले, जे अपात्र होत्या त्यांना सर्वांना त्यांना अपात्र केलेलं आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, ज्याही महिला पात्र आहेत, लाडक्या बहिणीच्या केवायसी चालू झालेल्या आहेत. लाडक्या बहिणीच्या केवायसी तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. काय करायचं, कसे करायचे, तुमच्या नजदीकी कॅफेवर जा किंवा जिथं तुम्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला होता तिथं जा आणि तिथं जाऊन तुम्ही तुमची केवायसी ही लाडक्या बहीण योजनेच्या पोर्टलच्या अंतर्गत करू शकता. सध्या ते पोर्टल ओपन आहे. याबद्दल जर का तुम्हाला सर्व डिटेल माहिती पाहिजे असेल तर मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बनवून सांगून देते. पण चला, जर का तुमचे सर्व शेतकरी जर का आता इथं जमलेच आहेत तर त्यांना सांगतो, हे बघा, तुम्ही पीएमच्या हप्ते वाट बघत असाल तर पीएमचा हप्ता तुम्हाला दिवाळीमध्ये मिळण्याची शक्यता आहे. कारण की बघा, तुम्हाला 2 हप्ते पहिलेच तो हप्ता लेट भेटला होता. 2 हप्ते लेट झाल्यामुळे काय झालं की आता जर का शासनाला तुम्हाला तो हप्ता द्यायचा असेल तर त्याच्या वेळेवरच्या तारखेवर जर का द्यायचा असेल तर त्याची वेळेवरली तारीख येते दिवाळी. आणि दिवाळीच्या तारखेला म्हणजे त्याला डिले जर का आपण सोडून दिला, ते महिने जर का सोडून दिले तर त्याची तारीख येते दिवाळी. आणि दिवाळीला तुम्हाला 100% मिळायला पाहिजे होता. परंतु आपलं शासन जसं आहे त्यानुसार मला तरी वाटत नाही की दिवाळीला मिळणार. कारण खूप साऱ्या ठिकाणी बघितलं की ते म्हणत आहेत तुम्हाला दिवाळीला हप्ता मिळणार, दिवाळीला हप्ता मिळणार. परंतु मला तरी वाटत नाही की तुम्हाला दिवाळीला हप्ता वगैरे काही मिळणार. कारण की बघा मित्रांनो, कसं आहे, जूनमध्ये तुम्हाला हप्ता मिळालेला होता आणि जूनमध्ये हप्ता मिळाल्यानंतर तिथून ते तारीख काउंट करतात की पुढची तारीख कोणती भरणार आणि त्या तारखेला तुम्हाला हप्ता देतात. ना की म्हणजे जी डिले तारीख आहे तिथून ते काउंट करतात. त्याच्या आधी त्या हप्त्याची तारीख होती तिथून ते नाहीत करत. म्हणजे जर का तुम्हाला हप्ता हा जानेवारीत भेटायचा असेल आणि तो भेटला तुम्हाला फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये भेटला तर पुढच्या हप्त्याची तारीख ही तुमची जानेवारीनंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मेमध्ये यायला पाहिजे. तर ते मेमध्ये न धरता मार्चपासून धरतात. मार्च, एप्रिल म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै म्हणजे तुम्हाला जुलै महिन्यामध्ये देतात. तसं तुम्हाला मार्च महिन्यात द्यायला पाहिजे, पण ते तुम्हाला जून जुलैमध्ये तो हप्ता देतात. त्यामुळे काय होते, त्यामुळे 2 महिने शिल्लक मिळतात शेतकऱ्याला या शासनाला एका वर्षात. आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होते. तर तुमचा हप्ता जो आहे हा दिवाळीला तुमच्या खात्यात यायला हवा आणि नमोचाही हप्ता हा तुम्हाला दिवाळीलाच द्यायला हवा शासनाने नियमाप्रमाणे. कारण की त्या हप्त्याची तारीख जी आहे ही आधीच निघून गेलेली आहे. म्हणजे तुम्ही तो हप्ता म्हणजे 7वा हप्ता जो आहे 7 महिने लेट केलेला आहे आणि त्याच्यानंतर 1 महिना आता दिवाळीला कंप्लीट होतो, म्हणजे 8 महिने कंप्लीट होतात दिवाळीला. तर दिवाळीला तुम्हाला नमोचे आणि पीएमचे हे दोन्ही हप्ते यायला पाहिजेत. जर का तुम्हाला असं येत नसेल तर तुम्ही समजून चला काय गपडा, म्हणजे तुम्हाला एका वर्षात एकच हप्ता भेटते ₹2000 रामकृष्ण हरी. जर का तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तत्पुरती भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.